म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांची बदली करा, प्राध्यापक कविताताई म्हेत्रे यांची मागणी। म्हसवड तालुका मान येथील म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांची बदली झाली होती, परंतु क्लास 2 मधून पोस्टिंग होऊन क्लास 1 ची पदवी मिळून सुद्धा डॉक्टर सचिन माने हे म्हसवड पालिका सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे। असे या नगरपालिकेत आहे तरी काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्राध्यापक कविताताई म्हेत्रे यांनी केले आहे। म्हसवडकर जनतेतून त्यांच्या बदलीची मागणी होत आहे। सांगली डिजिटलसाठी शहाजी लोखंडे, सातारा, म्हसवड। लोकसभा निवडणूक आता लागलेली आणि त्याची आदर्श आचारसंहिता लागूही झालेली आहे। या आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून माननीय निवडणूक आयोगाने काही नियम जारी केले। त्यापैकी एखादा अधिकारी जर 3 वर्ष एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल आणि त्याचा पूर्ण कार्यकाळ झाला असेल तर त्याची बदली करणं अनिवार्य आहे। शिवाय तो अधिकारी त्याच लोकसभा मतदारसंघ असेल किंवा विधानसभा मतदारसंघ असेल याच्यामध्ये असायला नाही पाहिजे। असं असताना सुद्धा म्हसवडच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची बदली का होत नाही असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे। याच्यासाठी आम्ही माननीय निवडणूक आयोग असतील, माननीय निवडणूक जिल्हा अधिकारी असतील, या सर्वांच्याकडेच आम्ही तक्रार केली की ह्या अधिकाऱ्याची तात्काळ बदली व्हायला पाहिजे। एक तर 3 वर्षाचा कार्यकाल यांचा पूर्ण झालेला आहे। म्हणजे म्हसवड नगरपालिकेमध्ये त्यांनी जुलै 2020 ला ते आले होते आणि त्यांचा जुलै 2023 ला त्यांचा हा कार्यकाल पूर्ण झाला। त्यांची बदली होऊन ते भिवंडीला महानगरपालिका जी आहे निजामपूरची, तिथं ते क्लास 1 अधिकारी म्हणजे उपायुक्त म्हणून नोकरीला लागले, रुजू झाले आणि पुन्हा 2 महिन्यात ते पुन्हा म्हसवड नगरपालिकेत कशासाठी येत असतील बरं? काय कारण असेल हे न कळण्या इतकी ह्या म्हसवडची जनता दूध खुळी नाही। त्यांनी पगार घेतायत क्लास 1 चा, कारण म्हसवड नगरपालिका मुख्याधिकारी हे पद क्लास 2 चं आहे, वर्ग 2 चे पगार घेतात ते क्लास 1 चा, काम करतायत क्लास 2 चं। शिवाय त्यांचं गाव जे आहे ते लोकसभा माडा मतदारसंघामध्ये येतं। उद्या मान खटावच्या पण मतदारसंघातल्या निवडणुका लागणार आहेत, तेव्हा त्यांचं गाव त्या मतदारसंघात येतं। ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल किंवा मग विधानसभेची निवडणूक असेल किंवा येणारी म्हसवड नगरपालिकेची निवडणूक असेल, या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ह्या अधिकाऱ्याचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे। शिवाय हे संविधानिक जे तत्व आहे त्याला कुठेही बाधा येता कामा नये आणि ह्या जो निवडणूक आयोगानं जी संहिता जारी केलेली आचारसंहिता तिचा कुठेही भंग होऊ नये म्हणून आम्ही ह्या अधिकाऱ्याची मुख्याधिकारी म्हसवड नगरपालिका यांची तात्काळ बदली करायला पाहिजे ही मागणी केलेली आहे। सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।